वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। पळून जाऊन लग्न करण्याच्या प्रकारात वाढ, विवाह इच्छुक मुलांची अवस्था केविलवाणी। सध्या सर्वत्र लगीनसराईचे दिवस सुरू आहेत, मात्र विवाह इच्छुक मुलांना नवरी मिळत नसल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे। तर घरच्यांचाच विरोध पत्करून कोणताही विचार न करता पळून जाऊन लग्न करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे। त्यामुळे लग्नाचे वय सरले तरी नवरी मिळेना, मात्र पळून जाऊन लग्न करणाऱ्यांचे चालले लई भारी, अशी काही अवस्था सगळीकडे पाहायला मिळत आहे। एक काळ असा होता की घरातील आई वडील, वरिष्ठांच्या व नातेवाईकांच्या मर्जीने लग्न ठरवली जायची। त्या काळचे एक सूत्र होते, उत्तम शेती, मध्यम धंदा व कनिष्ठ नोकरी, अशी एक धारणा होती। मात्र आजचे चित्र अगदी उलटे आहे। प्रामुख्याने सर्वच आई वडील, मुली व नातेवाईकांनी शेतकरी नवरा नको ग बाई असा जणू हट्टच धरला आहे। सध्या नोकरीबरोबर शेती ही हवी, मात्र मुलगी शेती कामासाठी जाणार नाही असा हट्टाच धरला जात आहे। त्यामुळे अनेक मुलांचे लग्नाचे वय उलटून गेले तरी लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे। त्यामुळे अनेक विवाह इच्छुक मुलांची अवस्था केविलवाणी झाली आहे। मात्र सध्या प्रेमासाठी काय पण म्हणत पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलामुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे। यावेळी मात्र ना शेती ना नोकरी पाहिली जात आहे। ज्या आई वडिलांनी आपल्या मुलामुलींना जीवापाड जपून मोठे केले, त्यांच्या भावनांचा विचार सुद्धा केला जात नाही। प्रेम विवाह करणे हा काही गुन्हा नाही, मात्र त्या मुलांची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे, नाहीतर भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ आई वडिलांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।